रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली तेच करताय की या महिलेची तक्रार आली आहे, मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे। या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे। प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबल हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या आहेत। या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि खरं तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जावयावरती अनेक आरोप लावलेले आहेत, काय बोलणार? रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली तेच करताय, म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करतायत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत। वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे। अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताईच्या आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलत आहे। पण त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल ओमत असण्याचं कारणच नाही आहे। पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही। माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता पोलीस करत आहेत, SIT BIT कशाला करतात चौकशी? SIT तुमच्या अंडर आहे, तर केंद्र सरकारच्या अंडरचे एखादी निष्पन्न संस्था म्हणजे CBI वगैरे सारख्यांना चौकशी करा। नाही लांबणारं प्रकरण जर असेल तर SIT नाही करू शकत या संदर्भामध्ये, त्यामुळे CBIकडे चौकशी करा। पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे, मुलीची तक्रार आली आहे आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे। या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे। तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे। गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे, तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला दुसरी शिक्षा असता कामा नये अशी माझी मागणी राहणार आहे। पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे। पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी, त्यातली डिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील, कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही, फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं त्यांच्या Google ड्राईव्हमध्ये भेटले नाही, मिळाले असतील नाही मिळाले असेल का बरं? चित्र या काय नाव या बाईचं रुपालीताईला कसं काय माहिती? रुपालीताई असेल ना, नसण्याचा कसा संबंध तो असेलही, पण मग या रुपालीताईंना काय माहिती आहे ते पोलिसांनी सांगावं ना। पोलिसांनी रिसर गुन्हा दाखल करून सांगावं। असं नाही वारंवार असू शकतात, तुमचे अनेक फोटो असू शकतात, ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे। गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही, जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपालीताईला असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे। तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे, त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे। मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना द्या जे समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील। मी जावयाचं समर्थन करणारा नाही, परंतु व्हाया रुपालीताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये। पोलिसांनी यावं, गुन्हा नोंद करावा, कोण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं। यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे। रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला, जरा नाशिकच्या प्रकरणामध्ये जे 72 अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला। तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटलं की चौकशी करा। साताऱ्याची जे मला माहिती मिळाली 2 माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पोरगा काय जे असेल अजून अधिकृत नाही त्याच्याकडे जरा ताईंनी लक्ष घालावं। हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर याच्याकडे लक्ष घाला ना। दुसऱ्याच दिवशी तिथं हगवणे प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना। अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही, बीडला पोहोचत नाही, तिथं जायची ताकद नाही, हिंमत नाही। या ठिकाणी बाकी आले रोहिणीताई म्हणून रुपालीताई आल्या। पण चौकशी करा, ही प्रकरण CBIकडे दिलं पाहिजे। जर असं असेल तर, खरं असेल तर, गंभीर असेल तर दिलंच पाहिजे, सोडता कामा नये। याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे, जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे। परंतु निव्वळ पुराव्या बदलत राहतं ते योग्य होणार नाही। सर्व बाजूंनी याची चौकशी करा।